होय हो सगळं संपलं ना सांबार. हो संपलं. मग त्यामुळे आता संध्याकाळी आता सोनलला पाहिजे होते की आपण हे साबुदाणा वडे बनवूया. तर त्यासाठी साबुदाणा वडे सोनलसाठी बनवलं. हा बघा तर पूर्ण चटणी वगैरेची पण पूर्ण तयारी झालेली आहे. आता साबुदाणा वडे झाले की मग तुटून पडणार साबुदाणा वडे. आणि कुरकुरीत झालेत एकदम मस्त बनवलेत मम्मीने साबुदाणा वडे. तर मी साबुदाणा वड्यांची मजा घेतो. आपण नंतर भेटूया साबुदाणा वडे खाऊन झाल्यावर. हा तर गाईस वरती आलेलो आहे आता जस्ट आलो थोड्या वेळापूर्वी आणि तो झोप खूप येते. जास्त काही ब्लॉग शूट नाही केला. मम्मीने साबुदाणा वडे बनवले होते, एक नंबर झाले होते, मजा आली. आणि या मॅडमने पण खाल्ले दाबून. हे बघा कशी बघते रागाने. तिला नंतर 15-20 मिनिटं 1 तास मी फक्त करतो. हे बघा रिएक्शन 20 मिनिटं बाबा. ठीक आहे उद्या बघतो आता काय करतो. हा ठीक आहे ना बघू. हा बघूया ना काय करतो ते बघतो ना. बघायचं काय करतो दाखवतेस तू ते. हा बघा ठीक आहे. तर गाईज बघा उद्या मला दाखवणार तुम्हाला दाखवेल. तर गाईज आता डायरेक्ट ब्लॉग मी आता संध्याकाळपासून स्टार्ट करतोय. सकाळी काय शूट नव्हतं केलं आणि आज ब्लॉगला पण नव्हतं गेलो. तर आता संध्याकाळपासून मी ब्लॉग स्टार्ट केलाय. आणि इथे बघा इथे साबुदाणा वड्यांची तयारी चालली आहे. इथे साबुदाणा आहे, ते बटाटे आहेत आणि तिथे खोबरं आहे चटणीसाठी. तर मम्मी आणि सोनल साबुदाणा वडे बनवत आहे आता. आणि मी सकाळपासून काहीच ब्लॉग नाही केला कारण की मला सकाळी उठायलाच नाही आलं. उशिरा उठलो मी. मिनिमम 8:30 7:30 पावणे 8ला उठलो. त्यामुळे मला काहीच शूट करता नाही आलं आणि काही शूट केलं नाही मी. आता ऑफिसमधून आल्यानंतर 8:30 वाजता मी आलो ऑफिसमधून. त्यानंतर आत्ता शूट करायला घेतलाय. आता मम्मी आणि सोनल दोघं मिळून हे बनवतात आहे साबुदाणा वडे. आणि सकाळी मम्मीने इडली आणि सांबार बनवलं होतं. इडली कालच बनवली होती, तुम्ही बघितलं असेल ब्लॉगमध्ये. आणि सकाळी सांबार बनवलं होतं, ते संपलं. आता मम्मीने आणि सोनलने सगळ्यांनी खाल्लं. काय होय हो सगळं संपलं ना सांबार. हो संपलं. मग त्यामुळे आता संध्याकाळी आता सोनलला पाहिजे होते की आपण हे साबुदाणा वडे बनवूया. तर त्यासाठी साबुदाणा वडे सोनलसाठी बनवले जातात आणि सगळेच खाणार त्या ह्याच्यामध्ये साबुदाणा वडे. तर बघा आता कसे मेकिंग झाल्यावर तुम्हाला दाखवतो मी साबुदाणा वडे बनल्यावर. तर चला थोड्या वेळाने भेटतो. आज थोडं सकाळचं मी काही शूट नाही करू शकलो त्याच्यासाठी. आता ठीक आहे मी सकाळी नाही शूट केलं म्हणून. तर चला थोड्या वेळाने भेटूया आपण. तर गाईस हे बघा मम्मीने इथे साबुदाणा वडे तयार करून ठेवलेले आहेत. आता तळायची बाकी आहे. तळल्यानंतर मग खाणार आहे. हे बघा मम्मी इथे बनवते आणि तिथे तेल पण गरम करत ठेवलेलं आहे. आता साबुदाणा वडे बनतील, त्यानंतर सोनल खाईल. आणि सोनलला जास्त आवडतात आहे साबुदाणा वडे. तिची डिमांड आहे होती म्हणून बनवले मम्मीने. आता मम्मी नाही बनवत जास्त. आम्ही हल्ली तर आम्ही नाहीच बनवले साबुदाणा वडे. काय तेलकट नाही बनवत आम्ही नाही बनवत जास्त करून. आम्ही साबुदाणा वडे ट्राय नाही करत. साबुदाणा वडे काय तेलकट आपण जास्त हेच नाही बनवत घरामध्ये. तर आज भरपूर दिवसानंतर साबुदाणा वडे बनतात. काय ग हा बघा तर पूर्ण चटणी वगैरेची पण पूर्ण तयारी झालेली आहे. आता साबुदाणा वडे झाले की मग तुटून पडणार साबुदाणा वडे. तुटून पडणार खाणारच. तर चला साबुदाणा वडे तर खायला बसेल तेव्हा मी दाखवतो तुम्हाला. तर गाईज हे बघा साबुदाणा वडे. त्यातला मी एक खाल्ला आताच. आणि हे बघा सोनल मला ओरडते व्हिडिओ बनवायचं सोडून तू खातोय काय, पटापट व्हिडिओ बनव. तर गाईज हे बघा मस्त बनलेले आहेत आणि कुरकुरीत झाले आहेत. एकदम मस्त बनवले आहेत मम्मीने साबुदाणा वडे. तर मी साबुदाणा वड्यांची मजा घेतो. आपण नंतर भेटूया साबुदाणा वडे खाऊन झाल्यावर. हा तर गाईस वरती आलेलो आहे आता जस्ट आलो थोड्या वेळापूर्वी आणि तो झोप खूप येते. जास्त काही ब्लॉग शूट नाही केला. मम्मीने साबुदाणा वडे बनवले होते, एक नंबर झाले होते, मजा आली. आणि या मॅडमने पण खाल्ले दाबून. हे बघा कशी बघते रागाने. तिला झोपायचं आहे आणि मी झोपायला देत नाही असं तिचं म्हणणं आहे.
वाजले की ते पण दाखवा ना त्यांना. हाय बघा 12 वाजलेत आणि हा इथं मला बोलू 12 वाजलेत. मी बोललो झोप आता, व्हिडिओ लास्ट हो एडिटिंग करायची आहे मला आणि हिला काय पडली नाही काय नाही, झोप करते अरे झोप पण होते. तू टायमावरती ये ना, मी झोपणार कुठे नाही, एडिटिंग कर ना, नाही होते पण पुढे टाइम तर बोलत असतोस तू आल्यावरती. बघितलं काहीच ते पण दाखव ना की थांब आता मी दाखवतो उद्या ऑफिसला आला तू काय करतोस, तर बघ त्याला समजेल तू काय करतोस. मी काय करतो फोनवरती असतोस पूर्ण टाइम. अरे गाईस थोडं आल्यानंतर नंतर मी मग 12 वाजता दिवसभर मग मोबाईलला हात मला- नाही लावत ऑफिस नंतर मग मध्ये. 12 एक वाजता आल्यानंतर 15-20 मिनिटं 1 तास मी फक्त करतो. हे बघा 15-20 मिनिटं बाबा. ठीक आहे उद्या बघतो आता काय करते. हा ठीक आहे ना, त्यांना बघू बघू ना की तू काय हा करतो. बघूया ना काय करतो ते बघतो ना, बघायचं काय करतो दाखवतेस तू ते. हा बघा ठीक आहे. तर गाईज बघा उद्या मला दाखवणार, तुम्हाला दाखवेल तुम्ही काय करतो ते आल्यानंतर. तर चला आजचा ब्लॉग इथेच मी एंड करतो. उद्या भेटूया 10:30 वाजता. ब्लॉग बघा नक्की इथपर्यंत बघितला असेल तर, आणि व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. ब्लॉगमध्ये नवीन काय एक्साइटमेंट मला करता येत असे प्रयत्न करतोय मी, पण काय करायला मिळत नाही. हे बघा ही मॅडम बघा झोपायची घाई चालली तिची, झोपू द्या तिला. आपण उद्या भेटूया. चला बाय.